मी कुणाल देविदास गायकवाड प्रभाग क्रमांक 22 ड मधून निवडणूक लढवत आहे। भागामध्ये अनेक ठिकाणी फिरत असताना लोकांकडनं वेगवेगळी समस्या हे पुढे येत आहे। प्रामुख्याने जे समस्या आमच्या पुढे आल्या आहे ते आहे ड्रेनेजच्या संदर्भात। ड्रेनेजचे जे पाईपलाईन जे आहेत खालून जे गेलेले आहेत ते छोटे आहेत, त्यामुळे पाणी ओव्हरफ्लो होत आहे आणि या भागामध्ये कष्टकरी वर्ग जास्त आहे। सकाळी गेले की संध्याकाळी येतात आणि त्यातल्या त्यात पाणीचं टायमिंग हे खूप विस्कळीतपणाने निर्माण होत आहे। रात्री 1 वाजता पाणी सोडतात, मग ते नागरिक जे आहेत कामाला जातात, रात्री पण त्यांना जागा राहून पाणी भरायची इथं वेळ आलेली आहे। कुठेतरी त्यांना संताप झालेला आहे आणि भारतीय जनता पार्टी जे आहे तो मागच्या वेळेस जेव्हा निवडणुकीला ते सामोरे आले त्यांनी म्हणले की आम्ही तुम्हाला 1 दिवसाआड पाणी देऊ, पण ते देऊ शकले नाही। त्यातल्या त्यात आता जवळपास 8 वर्ष होऊन गेलेले आहेत। ते कुठेतरी फसव्यागिरीचे त्यांनी एक हे म्हणतात की आम्ही हे करून देऊ ते करून देऊ, पण त्याच्यामध्ये ते सबसेल फेल ठरलेलं आहे। आणि त्यातल्या त्यात या भागातील नागरिकांकडून जेव्हा आम्ही फिरत आहे तर नागरिकांमध्ये एक कौल असा येत आहे की जो पक्षाचा होऊ शकत नाही तो नागरिकांचा का होऊ शकत। म्हणजे जो निष्ठावंत काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत ते आहेत त्या ठिकाणी आहेत, पण इतर जे आहेत ते या पक्षातून त्या पक्षातून गेलेले आहेत। म्हणून नागरिकांमध्ये एक रोष आहे आणि ते नागरिक आम्हाला सांगत आहेत आणि त्याचबरोबर नागरिकांची समस्याही पुढे येत आहे। आम्ही नागरिकांना हेच पुढे जात आहे की तुमची समस्या आम्ही 100% सोडू। खासदार ताईंच्या माध्यमातून निधी येणार आहे। आम्ही नगरसेवक म्हणून 4 पॅनलचे जर नगरसेवक इथं निवडून आले तर दोन्हीची निधी हे कामाला येऊन नागरिकांची जास्तीत जास्त समस्या सोडवण्यात येईल, एवढंच या ठिकाणी मी बोलतोय।